नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. मी नैना सोलापूरकर या माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आता मी म्हणलं आता फालुदा येतं, तर आता फालुदा काय भेटत नाही, तर मी फालुदा हे प्रीमिक्स घेऊन आलेले आहे. तर हे प्रीमिक्स मी बदाम पिस्ता फ्लेवरचं घेऊन आलेले आहे. तर बघू आता हे फालुदा कसं होत आहे. आणि हे फालुदा प्रीमिक्स मला भेटलेलं आहे 48 रुपयाला 100 ग्रॅम आहे. तर आता हे फालुदा प्रीमिक्स कसं बनवायचं, काय बनवायचं याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. इथे माहिती दिलेली आहे अर्धा लिटर दुधामध्ये अर्धा ग्लास, म्हणजे आता ते हिंदीमध्ये बोलले, तुम्हाला मी मराठीत सांगते. अर्धा लिटर दुधामध्ये अर्धा ग्लास म्हणजे 100 मिली पाणी गरम करून घ्यायचं आहे. गरम दुधात फालुदा मिक्स मिळवून 10 ते 15 मिनटं त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण थंड होण्यासाठी त्याच्यावरून उतरवायचं. आणि आता हिंदीमध्ये मला काय मराठीत सांगता येईना, तर तुम्हाला मी हे बनवूनच दाखवते. चला तर आपण आता हे फालुदा प्रीमिक्स कसं बनते आणि हा फालुदा टेस्टला कसा आहे हा आपण बघूया. का तर मी हा पण पहिल्यांदाच घेऊन आलेले आहे. आणि तुम्ही पण कोण पहिल्यांदाच असं प्रीमिक्स करत असाल तर बघा ही रेसिपी माझी नक्कीच, तर होईल छान टेस्ट. काय एवढे पैसे नाहीत, 48 रुपयाचं आहे. कमीत कमी मला वाटतं हे 2 ग्लास तर सहज होतील, म्हणजे 2-3 ग्लास होतील. म्हणजे 100 रुपयामध्ये 3 ग्लास आपले रेडी आहेत. असा फालुदा आपल्याला 50 रुपयाला किंवा 60 रुपयाला जसं आपली ऑर्डर असेल तसं मिळतो आपल्याला. चला तर आता मी हे तुम्हाला बघते आता कसं रेसिपी आहे ते आपण बघूया. मध्ये आतमध्ये काय काय आहे आपण बघू. आता हे प्रीमिक्स आहे तर ते मी दाखवत आहे तुम्हाला. शेवया, शुगर आणि काही सब्जा आणि पिस्ता फ्लेवर याच्यामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये काय काय आहे ते. वास तर खूप छान सुटला आहे पिस्ता फ्लेवरचा. तर आता बघूया आपण हे बनवते मी आता. तर आता इथे मी ग्लास घेतलेला आहे. जास्त मी काही दूध टाकणार नाही, का तर दूध काही मला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे दूध जास्त टाकणार नाही. आता तुम्ही बघतच असाल मी हे घरचं दूध घेतलेलं आहे. इथे मी असं एवढं दूध घेणार आहे आणि याच्यामध्ये मी पूर्ण आता पाणी ॲड करून घेणार आहे. तर तुम्ही बघत असाल मी याच्यामध्ये एवढंच दूध घेतलेलं आहे. मी आता याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. तर आता पूर्ण हा अर्धा लिटर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. अर्धा लिटर मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. म्हणजे पाणी आणि दूध असं मी अर्धा लिटरचं हे असं केलेलं आहे. आणि वरून अजून थोडं टाकणार आहे. चला आता आपण इथं मी हे थोडं गरम करण्यासाठी ठेवत आहे. थोडंसं असं कोमट होत आलं की त्याच्यामध्ये मी हे मिश्रण टाकून चांगलं असं उकळी येईपर्यंत. आणि शिजला कसा आपल्याला फालुदा हा समजायचं म्हणलं तर त्याची जी शेवई असते त्याच्यामध्ये असं तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये ही जी शेवई आहे ना, ही शेवई जर शिजली ना तर आपला फालुदा हा तयार आहे असं आपण समजायचं. तर आता चला तिथं पाणी गरम करायला ठेवलं. पाणी म्हणजे पाणी मिक्स दूध असं मी तयार गरम करायला ठेवलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. आता हे आपलं थोडंसं गरम असं झालेलं आहे थोडं. बघू आता आपण याच्यामध्ये मी हे प्रीमिक्स टाकून घेणार आहे. असं वास तर इतका छान सुटला आहे आणि कलर पण बघा तुम्ही पिस्ता फ्लेवरमध्ये कसा कलर आहे तो. आता याला मी एकसारखं असं ढवळून घेणार आहे. का तर आता ह्या प्रीमिक्समध्ये 100% थोडंसं कॉर्नफ्लॉवर असणार आहे. काय तर कॉर्नफ्लॉवर असल्याशिवाय थोडंसं त्याला घट्टपणा तर येणार नाही. कॉर्नफ्लॉवर तर 100% प्रीमिक्समध्ये असतंच. आता मी इथे थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला फालुद्यामध्ये टेस्ट खूप छान लागेल आणि आपल्याला बाहेरचं की चव लागेल. आता मी असे बारीक करून घेणार आहे. हे सगळं मी बदाम आणि काजू बारीक करून इथे घेत आहे बघा. तर आता अशा पद्धतीने इथे फालुदा हा असं गरम होत आहे. त्याला सारखं अधूनमधून हलवत राहणार आहे मी, का तर याच्यामध्ये थोडा कुठंतरी गुठळ्या होणे म्हणून. याच्यामध्ये सगळं हे मिश्रण साखर हे सगळं पूर्ण असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे. फक्त तुम्ही दुधामध्ये सुद्धा बनवू शकता आणि फक्त पाण्यामध्ये सुद्धा बनवू शकता, की ज्यांना दूध आवडत नाही. मला सुद्धा दूध आवडत नाही म्हणून मी कमीच दूध टाकलेलं आहे. आता हा आपला फालुदा थोडा शिजतोय. आता तुम्ही बघतच असाल हा फालुदा आपला शिजलाय का हे मी बघते, तुम्हाला दाखवते की हे शेवई मी बघते शिजले. हा ही शेवई आता शिजलेली आहे. तर आपला हा फालुदा तयार आहे.
आता तुम्हाला हा फालुदा वाटत असेल की हा पातळ झाला आहे, पण नाही, असं नाही आहे. आता हा फालुदा पूर्णपणे तयार आपला शिजलेला पण आहे आणि तयार पण झालेला आहे. तुम्ही बघतच असाल, ही शेवई आपली शिजली की आपला फालुदा तयार झालेला आहे. आता ही मी काढून स्टीलच्या भांड्यामध्ये मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आता इथे मी हा फालुदा थंड होण्यासाठी थोडा रूम टेम्परेचरला ठेवून नंतर मी हा फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, की जेणेकरून हा थंड होईपर्यंत आता आम्ही वाट बघावं लागणार. आता बाहेर गेलं तर खायला आपल्याला लगेचच फालुदा म्हणलं की कुठला फ्लेवर म्हणलं की 1 मिनिटात आपल्यापाशी येतं. पण घरी जर करायचं म्हणलं तर थोड्या वेळ थोडी वाटच बघावं लागते. घरचं खावा पण सुखी राहावा. पोरं तर लेच घाई करायला लागल्यात, म्हणून ह्याला थोडं मी आता असं हलवून थोडंसं असं लवकरच थंड करते आणि फ्रीजमध्ये ठेवते. आता काय नवीन केलं तर पोरं दम काढत नाहीत, तुम्हाला तर माहिती आहे. कधी खाईन असं होतं आहे. छोट्या पोराने तर अर्धी वाटी गरमच प्यायला घेऊन गेले. पद्धतीने हे थंड झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये मी काढून घेणार आहे. आता मी हे नुसतं पाण्यामध्ये शिजवल्यामुळे हे जास्त घट्ट झालेलं नसावं असं मला वाटते. तर चला आता मी ग्लासमध्ये आपल्या हे काढून घेते. हे बघा, अशा पद्धतीने हे 2 ग्लास झालेलं आहे. दुधामध्ये केलं तर तुम्ही 3-4 ग्लास करू शकता. आणि इथे मी बदाम आणि काजू असे तुकडे करून घेतलेले होते. तर आता मी हे तुकडे ह्याच्यामध्ये दोन्ही ग्लासमध्ये मी ॲड करणार आहे, जेणेकरून टेस्ट पण छान लागेल आणि लेकरं पण खुश होतील. तर अशा पद्धतीने तुम्ही फालुदा प्रेमिक्स आणून बघू शकता, करून ट्राय. मला तर आता हे पातळ झाल्यामुळे थोडं तर आता काहीतरी वाटायला लागले, पण तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, छान वाटेल असं वाटते. टेस्ट तर खूप छान आहे, पण पातळ हा माझ्या चुकीमुळे झालेला असेल की मी त्याच्यामध्ये दूध ॲड जास्त केलेलं नाही. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.